सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे सुमारे 5 महिने बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आता 31 मे ऐवजी 15 जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे। तेही पूर्ण वेळ खुले न होता सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त 4 तासात भाविकांना दर्शन घेता येणार आहे। दररोज 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे। नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत। त्यामुळे 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे। सुरुवातीला 3 महिन्यात ही कामे पूर्ण करून एप्रिलमध्ये मंदिर दर्शनासाठी खुले करू असे सांगण्यात आले होते, पण कामे पूर्ण न झाल्याने 9 एप्रिलला मंदिर सुरू न करता 31 मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। आता सुद्धा काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी मंदिर सुरू होईल अशी घोषणा केली होती, मात्र कामे वेळेत पूर्ण न झाल्याने आता 31 मे ऐवजी 15 जून रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दिवसातील काही काळ म्हणजे सकाळी 7 ते 11 या वेळेत खुले होणार आहे। दररोज फक्त 1000 भाविकांना दर्शन मिळणार असून दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे। 5 जून पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल। नोंदणीसाठी संकेतस्थळ श्रीभीमाशंकर.com असे राहील। या ऑनलाईन नोंदणीसाठी या संकेतस्थळावर भाविकांनी भेट देऊन नोंदणी करावी। नोंदणीकृत भाविकांना वैध ओळखपत्र बरोबर ठेवणे बंधनकारक आहे।